कोकाटेंच्या रिप्लेसमेंटबाबत सध्या निर्णय लांबणीवर पडलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या जागी मंत्रिपदासाठी कुणाची वर्णी लागणार, पक्षाचे अध्यक्ष अजित पवारच अंतिम निर्णय घेणार आहेत। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम असल्याने रिप्लेसमेंटबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाहीये। कोकाटेंच्या मंत्रिपदांचा पदभार अजित पवार यांच्याकडेच राहणार आहे। नाही, कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। जर त्यांची केस आपण पाहिली, सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली। ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे। माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत बऱ्याच अजितदादांच्या गटाच्या मंत्र्यांवर फक्त कारवाई होते असं दिसतंय, परंतु बाकीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नाही, वस्तुस्थिती आहे। पण मला वाटतं की तशी भावना दादांच्या असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये झाली असेल असं मला वाटतंय। माझ्या माहितीप्रमाणे धनंजय मुंडेंची मंत्रिपदावर वर्णी लावायची जर असती तर मग माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तत्काळ घेतला असता आणि ती जागा रिक्त केली असती। त्यांचं फक्त खातं काढून घेतलेलं आहे। शुक्रवारच्या कोर्टाच्या निर्णयापर्यंत ते वाट बघतील आणि त्या कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर निर्णय घेतील आणि कोर्टाने जर स्थगिती दिली तर माणिकराव कोकाटे परत मंत्री तुम्हाला पाहायला मिळतील।